दिले निष्ठाचे लढे, जीवनभर जातीवादाशी दिले निकराचे लढे, तेव्हा कुठे गेले भारतातील विषमतेला तडे। अरे बीजक ग्रंथाचे वाचन करून जानी पाटील, अरे कबीराच्या मठातून घेतले मानवतेचे धडे, कबीराच्या मठातून घेतले मानवतेचे धडे। आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या तिन्ही गुरूंना वंदन करून त्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करतात। लक्षात असावा काय म्हणायचं आहे, की बुद्ध कबीर फुले घराण्याला, हे नमन हे नमन हे नमन, बुद्ध कबीर फुले घराण्याला, बुद्ध कबीर फुले घराण्याला, बुद्ध कबीर फुले घराण्याला, हे नमन हे नमन हे नमन। कारण का सुख कर केले या जमान्याला, सुख कर केले या जमान्याला, हो भीमक्रांतीच्या थोर बाण्याला, भीमक्रांतीच्या थोर बाण्याला, हे नमन हे नमन हे नमन। जगातले महान संत तुकाराम संत कबीर होते, जगातले महान संत कबीर होते, जगातले महान राजे सम्राट अशोक राजे होते, जगातले महान बुद्धिमान गौतम बुद्ध होते, आणि जगातले महान विद्वान डॉक्टर आंबेडकर होते, डॉक्टर आंबेडकर होते, डॉक्टर आंबेडकर होते। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, भीमक्रांतीच्या थोर बाण्याला, भीमक्रांतीच्या थोर बाण्याला, हे नमन 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 हे नमन। नमन का करायचं आम्हाला, सावली जीवा पिंपळ पान,
सावली जीवा पिंपळ या ठिकाणी असुर्डे गावचे ग्रामस्थ मुरुडकर सोनार सेठ यांच्याकडून 200 रुपयाले पाठ सत्य सुरू आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं सावली जीवा पिंपळ दिले भीमाने हे वरदान सावली जीवा पिंपळ पान दिले भीमाने हे वरदान कारण की बौद्ध धर्म हा धर्म नसून तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे। बौद्ध धर्म हा धर्म नसून तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे। अरे धम्म स्वातंत्र्य समता विश्व बंधुता न्याय एकात्मता आणि अखंडता शिकवतो आम्हाला धम्म। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय की सळसळती पिंपळ पान बुद्धाचं गाती गाणं सळसळती पिंपळ पान बुद्धाचं गाती गाणं पिंपळाला आला मान बुद्धाच्या बुद्ध तत्वानं अरे या उभ्या जगाला आहे जाणं बुद्धाच्या मागे जाणं आणि त्या बोधी वृक्षाखाली आहे या प्रज्ञेची खाणं या प्रज्ञेची खाणं या प्रज्ञेची खाणं। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय सावली जीवा पिंपळ दिले भीमानी हे वरदान शिलाचे अलंकार वाटले जना शिलाचे अलंकार वाटले जना आणि म्हणून धम्माचे सोने इथे लेण्याला धम्माचे सोने इथे लेण्याला हे नमन 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 क्या बात क्या बात। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे गीताचा दुसरा सादर करत आहे शेर शायरी कमी करून कार्यक्रमाला उशीर झालेला आहे म्हणून काय म्हणायचं आहे मिळाली अशी ज्ञान तिजोरी टळली आता गाव मुजोरी मिळाली अशी ज्ञान तिजोरी आणि टळली आता गाव मुजोरी कारण की बाबासाहेबांच्या महाड येथील पहिल्या सत्याग्रहामुळे येथील हजारो वर्षाच्या गुलामीत खितपत पडलेल्या शोषित समाजात प्राणवायू भरणारी एक चेतना निर्माण झाली। जगातील पहिला सत्याग्रह महाडचा आणि त्या सत्याग्रहामुळे आमच्या प्रत्येक मानव जातीच्या जीवनामध्ये एक चेतना निर्माण झाली। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे मिळाली अशी ज्ञान तिजोरी टळली आता गाव मुजोरी की जाती पातीच्या जाळ्या झाला आजवर कोटी कोटी
सर्वनाश। हा त्या जातीचा तो त्या जातीचा, जातीपातीच्या जात्या झाला आजवर कोटी कोटी जीवड्यांचा सर्वनाश। अरे म्हणून घेतला धम्म बुद्धाचा अभिमाने, अरे ज्याच्यात आहे मानव जातीचा विकास, ज्याच्यात आहे मानव जातीचा विकास। काय म्हणायचं, मिळाली अशी ज्ञान तिजोरी, टळली आता गाव मुजोरी, कि शाने जिंदगी हमने है पाई बुद्ध भीम जी की इबादत से। शाने जिंदगी हमने है पाई बुद्ध भीम जी की इबादत से। हमारे जिंदगी में बहार है आई बुद्ध भीम जी की इबादत से। अरे सद्धम्म की राह दिन को है भाई बुद्ध भीम जी की इबादत से, और दुश्मनों पर हमने कर दी है चढ़ाई, अरे बुद्ध भीम जी की इबादत से, बुद्ध भीम जी की इबादत से। और म्हणून या ठिकाणी म्हणायचं, मिळाली अशी ज्ञान तिजोरी, टळली आता गाव मुजोरी, तुटली गुलामीची काल शृंखला, तुटली गुलामीची काल शृंखला। आणि म्हणून त्या चौदार तळ्याच्या न्यायाने पेटलेल्या पाण्याला, न्यायाने पेटलेल्या पाण्याला हे नमन, 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 हे नमन। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, अष्टांगिक मार्ग हिताचा, दीपस्तंभ तथागताचा, अष्टांगिक मार्ग हिताचा आणि दीपस्तंभ तथागताचा। कारण की भगवान बुद्धाचा धम्म हा मानवतेला समृद्ध केडे घेऊन जातो। हा धम्म सत्य, अहिंसा आणि करुणा मानवता शिकवतो। राग लोभ वैभव करुणा आणि मानवता शिकवतो। राग द्वेष लोभ मत्सर वैर सोडून माणसाला जोडण्याचा सन्मार्ग हा भगवान गौतम बुद्धांचा धम्म शिकवतो। आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं, अष्टांगिक मार्ग हिताचा, दीपस्तंभ तथागताचा, की अखंड जगाचा मार्गदाता सम्यक संबुद्ध आहे। अखंड जगाचा मार्गदाता सम्यक संबुद्ध आहे। अखंड जगाचा उद्धार करता सम्यक संबुद्ध आहे। अरे झुकले तयापुरती अवघे हे विश्व दीनानाथा, की अखंड जगाचा उद्धार करता सम्यक संबुद्ध आहे। अखंड जगाचा उद्धार करता सम्यक संबुद्ध आहे। की दलित शोषितांना उद्धारणारा आमचा भीमराव आहे। दलित शोषितांना उद्धारणारा आमचा भीमराव आहे। गोलमेज परिषद गाजवणारा
आमचा भीमराव आहे, या भारताचे संविधान लिहिणारा आमचा भीमराव आहे आणि तथागताचा धम्म अंगीकारणारा आमचा भीमराव आहे, आमचा भीमराव आहे, आमचा भीमराव आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं अष्टांगिक मार्ग हिताचा दीपस्तंभ तथागताचा. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, काळोख दूर दूर चालला आता, काळोख दूर दूर चालला आता, जीवन उन्नतीस जाण्याला, जीवन उन्नतीस जाण्याला हे नमन, 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 हे नमन. या गीताचा शेवटचा अंतरा सादर करत आहे. या गीताचे कविवर्य आदरणीय सुदेशजी कांबळे साहेब म्हणतात, ऐका काय म्हणायचं आहे, हयात तुझी, हयात तुझी चालली सारी, हयात तुझी चालली सारी, सधम्माच्या सधम्माच्या मंगलदारी, हयात तुझी चालली सारी सधम्माच्या मंगलदारी. कारण की तुम्ही किती अंतर चालून गेलात हा कमी महत्वाचा प्रश्न असून, तुम्ही किती अंतर चालत गेलात हा कमी अंतराचा प्रश्न असून, तुम्ही कोणत्या दिशेने पाऊल टाकले हा महत्वाचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, की पाहता बुद्धाची प्रतिमा शांती हवीशी वाटे, पाहता बुद्धाची प्रतिमा शांती हवीशी वाटे, आणि पाहता भीमाची प्रतिमा अरे क्रांती हवीशी वाटे, क्रांती हवीशी वाटे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, म्हणायचं आहे हयात तुझी चालली सारी, कि दुनिया ने बुद्ध को महागुणवान कहा है, दुनिया ने बुद्ध को महागुणवान कहा है, हर तत्व की बातों में महाविद्वान कहा है, अरे सद्बोध देने वाला कहा है, और हकीकत है कि बुद्ध को भगवान कहा है, बुद्ध को भगवान कहा है. म्हणून या ठिकाणी म्हणायचं हयात तुझी, हयात तुझी चालली सारी, सधम्माच्या सधम्माच्या मंगलदारी, आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे सुतते सुदेशाही कवी कल्पना, सुतते सुदेशाही कवी कल्पना, प्रबोधनकारी गीत गाण्याला, प्रबोधनकारी गीत गाण्याला
हे नमन हे नमन हे नमन प्रबोधनकारी गीत गाण्याला हे नमन हे नमन हे नमन हे नमन हे नमन हे नमन आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं आहे बुद्ध कबीर फुले घराण्याला बुद्ध कबीर फुले घराण्याला हे नमन हे नमन हे नमन